भाऊ, प्रचार यंत्रणेमध्ये आपण भाजप सक्रिय झालेला असून आपण प्रत्येक प्रभागामध्ये वार्डामध्ये जात आहात. काही मतदारांचा कशा पद्धतीने तुम्हाला प्रतिसाद मिळत आहे? भारतीय जनता पार्टीने कंधारच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नगराध्यक्षासह 15 उमेदवार उभा केलेले आहेत। प्रत्येक प्रभागामध्ये प्रचार फेरी होत आहे, लोकांच्या भेटीगाठी होतात, लोकांची विचार मंथन होत आहे। प्रामुख्याने जर बघितले तर कंधारचा विकासाचा अनुशेष हा शून्य राहिलेला आहे। जर विकासाचा अनुशेष जर भरून काढायचा असेल तर निश्चितच भारतीय जनता पार्टीची सरकार नगरपालिकेवर लागेल हे जनतेला माहिती आहे। कारण केंद्रात भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे, राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे आणि निश्चितच कंधार शहरातही नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचे सरकार येणारच आहे। आल्यानंतर हे ट्रिपल इंजिनचं सरकार कंधारच्या विकासाला चालना देईल अशी लोकांची भावना आहे। कारण लोक असे म्हणत आहेत की 50 वर्ष ज्या लोकांना सत्ता दिली, या घरातून त्या घरात सत्ता, त्या घरातून या घरात सत्ता, एवढं सत्तेचं सत्तांतरण झालंय, परंतु कंधारच्या विकासासाठी कोणीही प्रयत्न केलेला नाही। त्यासाठी जनतेच्या मनामध्ये तीव्र उद्रेकाची लाट आहे। लोकांच्या भावना तीव्र आहेत की ज्यांना 50 वर्ष झालं आपण सत्तेमध्ये बसवलो, त्यांनी फक्त बेसिक सुविधा सुद्धा त्यांना पुरवता आल्या नाहीत। रस्ता, नाली, पाणी, वीज काय लागते नगरपालिकेकडनं काय अपेक्षा असतात या सुद्धा त्या पूर्ण करता आल्या नाहीत। त्यामुळे लोकांच्या मनामध्ये सुप्त भावना आहे की या वेळेस परिवर्तन होणार, त्यासाठी लोकांची मानसिकता झाली आहे। निश्चितच मला खात्री आहे की केंद्रामध्ये राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी सरकार आहे। या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची नगराध्यक्ष सगळे उमेदवार निवडून देण्यासाठी कंधारची जनता आमच्या पाठीशी निश्चित राहील। गंगाप्रसाद यन्नावर हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत, त्यांना कुठेतरी एकांकी झुंज करावी लागत आहे असं वाटतं? निश्चित नाही, गंगाप्रसाद यन्नावर एकटा नाही, गंगाप्रसाद यन्नावरच्या पाठीमागे जगातली सगळ्यात मोठी पार्टी आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यन्नावरच्या पाठीमागे आहेत, देशाचे राज्याचे मुख्यमंत्री यन्नावरच्या पाठीमागे आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यन्नावरच्या पाठीमागे आहेत, पालकमंत्री यन्नावरच्या पाठीमागे आहेत। भारतीय जनता पार्टी पूर्ण माझ्या पाठीमागे आहे। त्याचबरोबर कंधारची जनता ही माझ्या पाठीमागे, कारण मला आधार कंधारच्या जनतेचा आहे। कारण जनतेच्या प्रश्नांसाठी मी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक शहरामध्ये भाजपच्या मोठ्या बड्या नेत्यांच्या सभा होणार आहेत, कंधारमध्येही असं कुणाची सभा होणार आहे? निश्चित तो पक्ष लेवलचा प्रश्न आहे। पार्टी त्या पद्धतीने प्रयत्न करत आहे आणि 28 तारखेला लोह्याला कंधार आणि लोह्याची संयुक्त एक सभा आहे, ज्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, आमच्या भगिनी पंकजाताई मुंडे यांची सभा लोह्याला आहे। ती कंधार आणि लोह्याची संयुक्तिक आहे आणि ज्या वेळेस कंधारला वाटेल की ज्या नेत्यांची आवश्यकता आहे ते नेते कंधारच्या प्रचारामध्ये येतील, लोकांची मत मागतील। कारण ही निवडणूक लोकांची आत्मीयतेची निवडणूक आहे। मोठ्या सभा झाल्या म्हणजे काय फरक पडतो असं नाही, टॉक टू टॉक, फेस टू फेस टॉक आमचा करण्याचा प्रयत्न चालू आहे। आम्ही प्रत्यक्ष मतदारांच्या गाठीभेटीवर आम्ही जोर दिलेला आहे। आमचे उमेदवार सगळे तरुण आहेत, नव विजन घेऊन काम करणारे आहेत, काहीतरी नवा कंधारसाठी काहीतरी करावं या उद्देशाने उतरलेले आहेत। निश्चितच नेत्यांच्या सभा होतील, त्याबरोबरही आम्ही प्रत्यक्ष भेटीवर आम्ही जास्तीचा जोर दिलेला आहे। विकासाच्या बाबतीत तुम्ही जनतेसमोर जात असताना कोणता अजेंडा घेऊन समोर जातात? सगळ्यात महत्वाचं बाब, निवडणूक आली म्हणजे खूप मोठे आश्वासन देणाऱ्यापैकी नाही। कंधारला बेसिक सुविधा देण्यासाठी या सत्तेमध्ये असणारे सत्ताधीश होते जे ते अपयशी ठरलेत। सर्वात महत्वाचा कंधारसाठी रस्ता, कंधारसाठी शुद्ध पाणी, कंधारसाठी आरोग्याच्या स्वच्छतेच्या सुविधा, या बेसिक सुविधा देण्याचा प्रायोरिटीने आम्ही प्रयत्न करू। बाकी तर आम्ही तर आल्यानंतर ज्या गोष्टी कंधारसाठी करता येईल ते आम्ही निश्चित करू, परंतु सुरुवातीला बेसिक सुविधा पुरवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत।